स्टेजवरून गर्दी सगळ्यांना स्टेजवरील गर्दी जरा थोडी कमी करावी प्लीज. सर्वांनी खाली यावं. विनंती आहे सगळ्यांना. आपण जोरदार टाळ्या वाजवून माझं स्वागत करणार. लग्नाचा 25वा वाढदिवस लग्नाचा सोहळा आपण करणार आहोत आणि सगळ्यांनी नाचावं. मगाची जी आपली गेम लावली होती सगळ्यांनीच नाचावं ही विनंती आहे. यादव आणि मैती या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने पुन्हा एक बार आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. उकरणाचं नाव घ्या. गुगलवरचं नको. गुगल बाबाला त्रास देऊ नका. शंकराची पिंडी नको. शेगावचे समर्थ, शिर्डीचे साई, विनयचे नाव यशची आई. साईंचं नाव आलं कारण साई भक्त सारे जण आहेत. सा म्हणजे साऱ्यांसाठी आणि ई म्हणजे ईश्वरी अवतार. अशा साईंचं नाव घेऊन ताईंनी सुरुवात केली. काही पुढचा उखाणा घ्या छोटासा. आणि मग 2 प्रश्न तुम्हाला विचारेन. ज्याला उत्तर येतं त्याने उत्तर द्यायचंय. सद्गुरूच्या चरणावर ठेवा असं झुकवून आणि महेशजींचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. छान छान. सद्गुरूंचा सुद्धा आशीर्वाद असू द्या हीच सदिच्छा आहे. मी परत एकदा मनातल्या भावना फक्त थोडक्यामध्ये व्यक्त करायला सांगतो की 25वा लग्नाचा वाढदिवस आहे. जे काही तुम्ही प्रयोजन केलं आणि साऱ्या कुटुंबियांनी सारा मित्रपरिवार तुमचा सगळा एकत्र आला आणि हा लग्न सोहळा परत तुमच्या मुलांना सुद्धा अनुभवायला मिळाला की जे मिळत नाही माझ्या मते. बरोबर आहे ना? सो काय फिलिंग्स आहेत? खूप आनंद होतोय कारण तेव्हा मुलं नव्हती ना. म्हणूनच म्हटलं की मुलांना सुद्धा तो सोहळा आनंद बघायला मिळाला. मुलांचं लग्न करायची वेळ आली पण मुलांनी आमचं लग्न लावलं. मुलांनी लग्न लावलं या गोष्टी त्यांनी जोरदार करायचं. ते बोलतील माईक बोलतील. अरे बोला बोला. अरे बोला. नाव घ्या पहिला. ठीक आहे दादा. परत तोच प्रश्न आहे की फिलिंग्स काय, काय भावना आहे. आणि पुढचा प्रश्न परत तुम्हाला असेल. आज खूप आनंद होतोय या सर्वांना पाहून. लग्नात कोण होतं कोण नव्हतं यापैकी. तर आज असे पण आहेत काही चेहरे जे त्यावेळी कदाचित नसतील. लहान मुलं, बहिणींची मुलं, भावांची मुलं वगैरे त्यांना सुद्धा हा आनंद सोहळा पाहायला मिळतोय. आणि आम्हाला सुद्धा त्यावेळी जे काही तसं तर काही शिल्लक राहिलं नव्हतं. आम्ही फार एन्जॉय केलं होतं आमचं लग्न. पण पुन्हा एकदा या सर्वांसोबत पुन्हा तो क्षण एकदा अनुभवायला खूप आनंद होतोय, खूप आवडतोय. छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. जेव्हा घरातून आपण एखाद्या सोहळ्यासाठी बाहेर जातो पटापट तयारी करून तुम्ही आम्ही सर्वजण. सो तुमच्या दोघांपैकी तयारीला कोणाला जास्ती वेळ लागतो? बघा
पटकन उत्तर द्यायचे. बरेच प्रश्न, बऱ्याच लोकांना तुम्हाला भेटायचंय आणि तुमच्या जोडीचा एक परफॉर्मन्स पण आहे, तो सस्पेन्स असेल. मी सांगतो तसं उत्तर करायचं. त्याला उत्तर मला हवं. कोणाला वेळ लागतो? मलाच वेळ लागतो. त्या भावे ज्यांना वेळ लागतो तयार व्हायला कारण असं आहे की कॉल सतत चालू असतात त्यामुळे लेट. हरकत नाही. कॉल सतत चालू असतो त्यामुळे तयार व्हायला वेळ लागतो. दादांकडे माहिती आहे दादा, साधा सोपा प्रश्न आहे की तुमच्यापैकी दोघांना, कारण घर म्हटलं, संसार म्हटलं की थोडंसं 19-20 प्रत्येक ठिकाणी होतं आणि ते झालं पाहिजे, त्याशिवाय मजा नसते प्रेमाची, बरोबर ना? सो जेव्हा राग येतो, कधीतरी राग येणार, सो राग आल्यानंतर पहिलं कोणाला, पहिलं सॉरी कोण म्हणतं किंवा बोलायला कोण म्हणतं? काही बरोबर आहे? नक्की का? आणि राग पहिला कोणाला येतो? सांगा. बरोबर. कारण काय माहिती का, पुढचा संसार परत मला चालवायचा. त्यामुळे रागही येतो आणि सॉरी सुद्धा तेच म्हणतात, पण हरकत नाही. तुमच्या दोघांपैकी मोबाईल वरती जास्त वेळ कोण असतं? मोबाईल वरती जास्त वेळ कोण असतं? सांगण्याची गरज, लोकांनी सगळे बघितलं. अच्छा, लोकांनी सगळं बघितलं म्हणजे आमच्या दोघांकडे सीसीटीव्ही लावलेले, सीसीटीव्ही लावलेले. ती वळली येतात तर सगळं कळलं की कोण. हे जास्त बोलत नाही घरात. मग मला एंटरटेन म्हणून मग मोबाईल नसतो, इंस्टाग्राम. मी इथे प्रश्न विचारायला आलो, भांडण लावले अजिबात झालेलं नाही. हे पहिलं क्लिअर करतो. नाही, एक छोटासा आणि साधा प्रश्न आहे खरंच. ताई, मी जे बोलतो ना ते बोलण्याचा प्रयत्न करा. मराठीमध्ये आहे बघा, साधं सोपं वाक्य आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ज्यांना जर नाही जमलं तर तुमच्यापैकी कोणाला जमेल त्यांनी हात वरती करायचा, पटकन बोलायचं. मी एकदाच बोलणार, मी एकदाच एक वाक्य बोलणार, तुम्हाला आलं तर तुम्ही बोलायचं. खालून हात वरती केला तरी चालेल. नीट ऐका मी काय बोलतो ते. काळे राळे गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले. बोला. काय राय गोरे राय मिसळले. टाइमकडे द्या. काळे राळे गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले. ह्या बात आहे. म्हणजे मी बोललो ते बरोबर बोललोय. दुसरं वाक्य आहे का? जिस ताले की चाबी उस चाबी का ताला. जिस चाबी, ताले की चाबी, जिस ताले की चाबी उस ताले का चाबी. टाइमकडे द्या, त्यांच्याकडे द्या. तुमच्यापैकी कोण बोलू शकेल? चाबी का ताला. जाऊ दे ना. थांबा आपण. काका बोला, काका. कोण बोलणार? प्रयत्न करा. काय बोललो मी आणि तुम्ही काय बोलताय? जिस ताले की चाबी उस चाबी का ताला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. पाणी, यश पाणी. जर प्लीज पाणी आहे ना, कारण प्रश्नांची सरभरसाट होते. 25 वर्ष दादा, जो दिवस पहिला प्रश्न तुम्हाला आहे, पाणी. ती 25 वर्षापूर्वी तुम्ही प्रपोज केलेला तो दिवस माझ्या मध्ये सुंदर होता, छान होता. तरुणाईच ज्याला आपण म्हणतो की त्या दिवसाकडे, त्यावेळेस तुम्ही तरुण होता, आताही तरुण आहात. व्हॅलेंटाईन डे होता ना, 14 फेब्रुवारी. सो कशा प्रकारे प्रपोज केलं त्याचा एक डेमो आम्ही सगळे बरोबर, बरोबर. अरे वा. झाला पाहिजे. ग्रीटिंग दिलं, पण आता ते प्रपोज पुन्हा एकदा होईल. खाली बसून. रोज नाही. रोमॅन्टिक सॉन्ग लावायचं का गरज आहे? खाली बसून. रोमॅन्टिक सॉन्ग लावण्याची गरज आहे का? हा, एक डान्स पण झाला पाहिजे. डान्स होणार आहे त्यांचा, डान्स होणार आहे. सो हे सारं घेऊन, प्रेमाचा आविष्कार, प्रेमाचं सारं बंधन घेऊन एकमेकांना प्रपोज केलं 25 वर्षापूर्वी. आणि माझ्या मते मॅरेज, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, याही पेक्षा ते मॅरेज सक्सेसफुल होतं. आनंदाने सर्व एकत्र येतात या गोष्टींसाठी. खरंच जोरदार टाळ्या बजावल्या पाहिजेत. मी एक शेवटचा प्रश्न दादांना किंवा ताईला विचारतो आणि एक यांचा परफॉर्मन्स आहे. अभि आशिष 5 मिनिटं. दादा, पहिला पाहिलेला चित्रपट कोणता आठवतोय काही? पहिला पाहिलेला चित्रपट कोणता? दिलतो पागल. नक्की
बाकी जरा भिंत पागलीसाठी जोरदार टाळ्या. दादा 3 गाणी लागतील हा. मी सांगितलेली गाणी 3 गाणी. ताई मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. पेपर पडला. मेरे जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझे कुर्बान मेरी जान जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझे कुर्बान मेरी जान हॅलो. पहिले तर माझ्या मम्मी पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सगळे आलात इकडे वेळ काढून त्याचा खूप खूप धन्यवाद तुमचं. थँक्यू. महेशचा मामा मोठा आणि आमच्या सुनबाई. मी आता आमचे बाबा नाहीत म्हणजे त्याचे आजोबा. सगळं पालन पोषण माझ्या बाबांनी म्हणजे त्याच्या आजोबांनी त्याचं केलं आहे. लहानाचा मोठा केला. पण आता मी बाबांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणून त्यांना मी माझ्या वेळात वेळ काढून माझ्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि आई आता इथे उपस्थित आहेत. पप्पा आले आहे. बस बस धन्यवाद. आणि मावशीला पण 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मावशीबद्दल बोलावं म्हणजे मावशी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाची ऐकत असते कारण की ती सत्संगला जाते. तिच्यात तो गुणधर्म आहे. ती शांततेने संयमाने सगळ्यांबद्दल ऐकून घ्यावा. आणि तिचं एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे की तुम्ही जेव्हा पण तिच्या घरी जाल ती तुम्हाला नेहमी बोलेल थांब आता आलायस तर जेवूनच जा त्याशिवाय जाऊ नकोस. आणि तुला वाढदिवसाला मी काय घेऊन देऊ हे मेन असतं. आणि मला काय देणारच तू. आई काय आईबद्दल बोलायचं म्हणजे आई कमी आणि मैत्रीण जास्त ती. कारण की कुठलीही गोष्ट असेल तरी कोणतीही गोष्ट असली लपवण्यासारखी नाहीच आहे. आरती आणि माझं जे होतं त्याच्यानंतर तिने होतं आहे आणि चालू राहील असा बद्दल. आणि तो आता आईबद्दल म्हणजे आई मैत्रिणीसारखी असल्यामुळे तिला कुठलीही गोष्ट न लपवता येते. तिला प्रत्येक गोष्ट सांगू शकतो आपण. पप्पांकडे थोडं म्हणजे कधी घरात असतात कधी नसतात कधी 4 दिवस बाहेर असतात. त्यांच्याशी बोलणं थोडं कमी होतं कारण की मी ऑफिसला असल्यामुळे ते कधी त्यांचा टाइम मॅच होतो कधी माझा होत नाही. म्हणून आईसोबत जास्त मध्ये अटॅच आहे. पप्पांबरोबर तर आहे असं समजू नका की नाहीये. बरोबर अटॅच आहे त्यांच्याबरोबर. आपण आधी केक कटिंग करून घेणार आहोत. विनंती आहे कोणी स्टेजवरती सध्या जाऊ नका. नंतर थोड्या वेळाने आपण जाऊया. थोडंसं साईडला व्हावं सगळ्यांनी. आनंदाचा क्षण टाळ्या वाजल्या.
चला आता मी तुम्हाला जेवणाचे इकडूनचं दाखवते फटाफट. जेवणासाठी काय काय केलंय ते बघूया. इथे जेवणाची सोय इथे केलेली आहे. ते सगळेजण जेवायला बसलेले आहेत. हे आमची मावशी पण बसली आहे जेवायला. हाय पिंकी. मला म्हणताय इथे जेवणाची अरेंजमेंट. आता इथे ते जोडप्यांना जेवायला बसणार आहे त्याचं चाललेली आहे तयारी. सलॅड इथे आहे, पनीर इकडे आहे, व्हेज मराठा इथे आहे, पुरी चपाती राईस डाळ. मी पण जेवायला बघते. भाऊजी भरपूर जा. इथे आहे बासुंदी. इकडे पण ह्या बहिणीच्या बहिणी जेवायला बसलेले. जेवा 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 जेवा. नाही हा जेवण. आता सगळी अरेंजमेंट चालू आहे जेवणाची यांची. सगळे आता जेवायला बसणार आहेत. कसं वाटलंय जेवण? भाऊ तू हे नाही घेतलं गोड? अजून आलंच नाही. नुपूर भरवतेस? नुपूर भरव. मी पहिलाच नंबर ब्लॉगर. आशिष भरपूर जेव. पोटभर जेवा सगळ्यांनी. तर असं का तुला काही दिलंच नाही का? वडा वडा लवकर. येस आधी संपवलं तोंडातलं. तुम्ही भरवा ना आप्पांना. चान्स घ्यायचा लगेच. भरवा की आप्पा. हा करा ना पटकन. तिकडे तिकडे. अरे यार त्याला ऑनलाईन असेल ना. हो याला या जेवायला. आता एवढं खाल्लंय उद्या शीतलची एक्सरसाइज करून चॅनलचं नाव अरे नंबर आमच्या लग्नात हो. सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा. हा आज भरपूर जेवा आणि उद्या योगा करा. काय जेवायला? हे वाढलंच नाही काही तुला. आता सुरुवात करायची. कर गरम गरम पुरी आली. गरम गरम पुरी खा 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 खा. तेच ना. थोडं थोडं खायला. तुझं ताट भर. आरती भरण. यश लाजते तर तुला जायचंय म्हणजे. आमच्या उलट आहे.
मंडळी आता सगळेजण जेवायला बसलेत. थोड्यात दाखवणारच ते बघा, सगळेजण जेवायला बसलेले आहेत आणि आता मी हा व्हिडिओ इथेच संपवणार आहे. सगळेजण जेवून झाले का थोड्याच वेळाने आम्ही निघणार आहोत. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा येईल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर.